ALM का फॉर्म करायचं होतं, कारण का समाज जेवढा आम्हाला सपोर्ट पाहिजे होता BMC कडनं फॉर इश्यूज हे मिळाले नाही. ALM म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि सिटीजन्स याच्यामधला एक दुवा असतो आणि त्याच्यासाठी सिटीजन्सनी सुद्धा ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट करायला पाहिजे, तरच त्यांच्याकडनं ते काम करून घेता येईल. लोकांना जमा करणं, जसं आपण छोट्या स्केलवर बघितलं तरी गणपती मूर्ती सार्वजनिक करणं मध्ये किती त्रास होतो, की एकत्र कसं आणायचं. गर्दुले म्हणजे या गर्दुल्यानी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं असं म्हटलं तरी सुद्धा खोटं नाही. माहीममध्ये येतात ते शिवाजी पार्कला झोपायला येतात. सो इकडे दर्गाच्या इकडे खायचं, तिकडे जे काय ते करायचं आणि झोपायला शिवाजी पार्क. सुरुवातीला दर गुरुवारी भेटायचो माझ्याकडे एव्हरी वीक. मग महिन्यातून एक नक्की वेळ ठरवला होता आणि त्यावेळेला सगळेजण भेटून डिस्कस करून काय करायचं ते पुढे करायचं. म्हणजे आज 20 वर्ष हे सतत चालू आहे. लोकांना किंवा अथॉरिटीला नंबर्स दाखवले की एवढं पोल्युशन, नॉईज आणि डस्ट पोल्युशन यायला लागलं. तिकडच्या सिनियर सिटीजन्स ग्रुप आहे त्यांनी BMC कडनं जाऊन ऑलमोस्ट करोडाचा प्रोजेक्ट थांबवलेला आहे. DCP स्वतः तिकडे बघायला आलेले की कुठे हॉकर्स आहेत. तोपर्यंत त्यांना लोकल पोलीस स्टेशन मधनं कॉल केलेला, लोकल पोलिसांनी कॉल केलेला की DCP येतात आहे. हे मी स्वतः कानाने ऐकलेलं आहे. एवढं मोठं पार्ट ऑफ 28 एकर्स इकडे एक डस्टबिन. 6 महिन्यापासून मी लेटर दिलेलं ALM 12 डस्टबिन मी लावले. आता सिच्युएशन आहे की आता त्याचं पण 12 डस्टबिन पैकी त्याच्यातले हार्डली 6 आहेत. बाकी 6 कुठे गेले? हॉकर्स घेऊन जातात किंवा गर्दुले घेऊन जातात.